सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकोबरांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अनुभूतीचा अनुवाद केलेला आहे आणि त्यासाठी कोणती साधना केली त्याचंही संक्षिप्ततः वर्णन आहे. आणि एका शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय, तो शब्द आहे श्री. पूर्ण अभंग हा संतांपासून मिळालेल्या अनुभूतीचा अनुवाद करणार आहे आणि या श्री शब्दामध्ये संतांचं वर्णन केलंय. कोणत्या संतांच्या कृपेने आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो? श्री संतांची, या श्रीमंत असलेल्या अशा संतांच्या कृपेने. कोणत्या संतांच्या कृपेने आमच्या अंतःकरणामध्ये प्रेमसुख वाढलं? तर श्री संतांची. या कोणत्या संतांच्या कृपेने आमची काया डवरली? श्री संतांची. या आणि कोणत्या संतांच्या कृपेने आता मी उद्धरिलो अनारेशे नव्हे? तर श्री संतांची. या विठ्ठल विठ्ठल. कोणत्या संतांची सेवा न घडता विश्रांती पावलो? तर श्री संतांची. या आणि कोणत्या संतांच्या कृपेने ही अनुभूती प्राप्त झाली? तर तुकोबराय म्हणतात, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. ज्यांच्या भेटीसाठी पूर्व जन्मातला आणि या जन्मातला पुण्याचा ठेवा प्राप्त व्हावा लागतो तेव्हा भेट होते. अशा संतांच्या कृपेने. असे संत कसे आहेत? तर श्री. श्री या शब्दातून त्यांचं संक्षेपाने वर्णन केलंय. शब्द जरी एकच असला तरी या श्री शब्दाचा आपला अर्थविचार सुरू आहे. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचा एक शब्द जर आपल्याला 4 महिने पुरतो, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार 4 महिने पुरतो, तर एक शब्द आणि एक अभंग किती श्रीमंत आहे. म्हणून संतांना श्री संतांची या म्हणतात. असंही एक चिंतन आपल्याला करता येईल. त्यांच्या अभंगाची श्रीमंती अशी आहे की एका शब्दावर आपण श्रीमंत होऊ शकतो, एका शब्दावर आपण 4 महिने बोलू शकतो. अशी ज्यांची श्रीमंती आहे ते संत आहे. विठ्ठल. ऐका, पहिल्या गुरुवारी आपण श्री शब्दाचा अर्थ आदर असा केला. जरा असा आवाज क्लिअर द्या. एकतर आवाज देतोय तो बाहेर येतोय, विको वगैरे कमी करा, फक्त आवाजाची स्पष्टता आली पाहिजे. श्री संतांची. या श्री शब्दाचा अर्थ आपण पहिल्या गुरुवारी केलेला आहे आदर आणि मंगल असा अर्थ केला. दुसऱ्या गुरुवारी आपण श्री शब्दाचा अर्थ व्यावहारिक संपत्ती असा केला आणि ती संतांच्याकडे कशी आहे याचा विचार केला. तिसऱ्या गुरुवारी आपण भक्त, भक्ती आणि भगवंत यांना सुद्धा श्री म्हणतात असा विचार केला आणि ही श्री संतांकडे कशी आहे याचा विचार केला. चौथ्या गुरुवारी आपण संतांच्याकडे विवेकश्री आहे त्यासाठी अनेक प्रमाणं देऊन सिद्ध केलं, संत विवेकश्रीने कसे संपन्न आहेत. त्यानंतर पाचव्या गुरुवारी वैराग्यश्री संतांच्याकडे कशी आहे त्यासाठीची प्रमाणं आणि वैराग्यश्रीने संत कशी संपन्न आहेत म्हणून श्री संतांची या हा विचार आपण केला. त्यानंतर समाधी षटक संपत्ती ज्याला वेदांतामध्ये म्हटलेलं आहे, ही सुद्धा एक संपत्ती आहे, एक धन आहे, ऐश्वर्य आहे, श्री आहे अध्यात्मातली. आणि ही शम, दम, उपरम, समाधान, तितिक्षा, श्रद्धा ही समाधी षटक संपत्ती संतांच्याकडं आहे म्हणून श्री संतांची या असं एक चिंतन आपण प्रमाण पुरस्सर केलं आतापर्यंत. आणि गोकुळाष्टमीलाही आपण असं चिंतन करून आलो. मला वाटतं हा 6वा गुरुवार आहे, 7वं कीर्तन आहे. कीर्तन 7वं आहे, मध्ये गोकुळाष्टमी झाली, 6 गुरुवार झालेत, 7वा गुरुवार आहे. तर याच्यामध्ये आज आपल्याला संतांच्याकडं कोणती श्रीमंती आहे त्याचा विचार करताना अध्यात्मातूनच विचार करायचा आहे. संतांच्याकडं मुमुक्षुता नावाची श्रीमंती आहे. आजच्या कीर्तनाचा विषय आपल्याकडं दारिद्र्य कशाचं आहे? मुमुक्षुतेचं आहे. संतांच्याकडं श्रीमंती कशाची आहे? तर मुमुक्षुतेची आहे. विठ्ठल. महाराज, परमार्थातली सर्वात मोठी जर श्रीमंती कोणती असेल तर ती मुमुक्षुता ही आहे. त्याला साधन चतुष्टय संपत्ती असं वेदांतामध्ये म्हटलंय. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यांना साधन चतुष्टय संपत्ती असं म्हटलंय. मुमुक्षुतेशिवाय परमार्थामध्ये आपला प्रवेश होत नाही.
मोक्ष कुणाला प्राप्त होतो त्याची जी अंतरंग आणि बहिरंग साधनं वेदांतामध्ये सांगितलीत. श्रवण, मनन, निधिध्यासन ही सगळी साधनं आहेत. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता ही सगळी साधनं आहेत. पण मोक्षाच्या अव्यवहित पूर्वक्षणी अगदी जवळचं सर्वात अंतरंग साधन म्हणून वेदांतामध्ये जर काही सांगितलं असेल तर ते मुमुक्षुता ही आहे. एखाद्याकडे वैराग्य आहे, भरपूर विवेचन आहे, त्याला कळायला लागलं, विवेक आहे, वैराग्य आहे, शमदम संपन्न आहे, श्रवणातही बसलाय, मननही करतो, निधिध्यासनही करतो, सगळं करतोय तो परमार्थ हो. पण मुमुक्षुता जर नसेल तर त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून मोक्षाच्या अलीकडचं सर्वात महत्त्वाचं साधन वेदांतानं सांगितलंय. मोक्ष कुणाला प्राप्त होतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्षाची तीव्र इच्छा आहे. मोक्तुम इच्छा इति मुमुक्षा. मुक्त होण्याच्या तीव्र इच्छेला मुमुक्षा म्हणतात. अशी मुमुक्षा ज्याच्या अंतःकरणात आहे त्यालाच मोक्ष मिळतो. विठाल माझ्या बोलण्याला आधी प्रमाण देतो आणि मग मी पुढे जातो. उपनिषदामध्ये एक मंत्र आला. हा मोक्ष कशाने प्राप्त होत नाही आणि कशाने प्राप्त होतो याचं पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये चिंतन करणारा तो मंत्र आहे. कशाने मोक्ष प्राप्त होत नाही? श्रुती माता सांगते, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. कितीही प्रवचन केलं आपण, ज्ञानेश्वरीवर, गाथ्यावर, कीर्तनामध्ये वगैरे कितीही प्रवचन आपण केली म्हणजे परमात्मा मिळतो असं नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यहा न मेधया. मेधा म्हणजे बुद्धी. कितीही बुद्धिमान असला म्हणजे मोक्ष मिळतो असं नाही. न मेधया न बहुना श्रुतेन. भरपूर त्यानं श्रवण केलं गुरूंच्या जवळ बसून म्हणजे मोक्ष मिळतो असंही नाही. असंही नाही. मग कशाने मिळतो? श्रुती माता सांगते, यमेव एष वृणुते तेन लभ्यहा तस्य एष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. याचा अर्थ असा आहे, यम एव एषः वृणुते. एषः आत्मा, एषः आत्मा यमेव वृणुते. ज्याचा स्वीकार करतो त्यालाच मोक्ष मिळतो. आत्मा परमात्मा ज्याचा स्वीकार करतो त्याला मोक्ष मिळतो. याचा अर्थ करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये या मंत्राचा अर्थ असा केला. ते म्हणतात, यमेव एष वृणुते. याचा अर्थ असा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये मोक्ष प्राप्तीची तळमळ लागली, अत्यंत तीव्र मुमुक्षा निर्माण झालेली आहे, असा जो जिज्ञासू आहे, अशाच जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्रकाशित होतो, त्यालाच मोक्ष मिळतो. विठाल आपल्याकडे मुमुक्षा आहे का महाराज? आहे का याचा विचार केला तर उत्तर येतं नाही. बरं, आहे नाही असं म्हणावं तर आपण कीर्तनात येऊन बसलोय म्हणजे काहीतरी आपण मोक्षासाठीच आलोय, कुठंतरी असं चिंतन करावंच लागतं. त्याशिवाय आपण मंदिरात आलोच नसतो. ज्या अर्थी मंदिरात येऊन बसलोय, कीर्तन ऐकतोय, चिंतन करतोय, याचा अर्थ मोक्षाचा आपला काहीतरी मनामध्ये विचार आहेच आहे. नाही असं पूर्णपणे म्हणता येत नाही. बरं, मोक्षच पाहिजे असतं तर आपण पुन्हा घरी गेलो नसतो. मोक्षच पाहिजे असतं तर आपण सगळी ही संपत्ती मिळवलीच असती. गुरूंच्या चरणाजवळ बसूनच आपण परमार्थ केला असता, संसारातली आसक्ती सोडली असते, काहीतरी वैराग्य धारण केलं असतं. तसं तीव्र वैराग्यही आपल्याकडे दिसत नाही. म्हणजे मोक्षच पाहिजे असं नाही आणि मोक्ष नाही पाहिजे असंही नाही. उत्तर असं आहे, आपल्याला मोक्ष पाहिजे नाही असंही नाही आणि मोक्षच पाहिजे असं नाही. आम्हाला मोक्ष पाहिजे. वाक्याचा अर्थ कळत असला तर ध्यानात घ्या. आम्हाला मोक्षच पाहिजे का मोक्ष पाहिजे? आम्हाला मोक्षच पाहिजे का मोक्ष पाहिजे? मोक्ष पाहिजे. लक्षात घ्या बरं. मोक्षच पाहिजे जर म्हटलं तर कीर्तन झाले की माझ्यासोबत यावं लागेल. मी घरी जाऊ देणार नाही. मोक्षच पाहिजे असेल तर मग माझ्यासोबत या, तुम्हाला मोक्षच देतो. काळजी करू नका. आमच्याकडे फार मोठे संत महात्मे आहेत. मी नाही दिला तरी माझ्याकडे गुरु एवढे श्रीमंत आहेत की त्या क्षणात तुम्हाला मुक्त करू शकता. मोक्षच पाहिजे असेल तर मग लक्षात घ्या, सगळी सोडण्याची तयारी पाहिजे. मग आम्हाला मोक्ष पाहिजे का मोक्षच पाहिजे महाराज? उत्तर आहे, मोक्ष पाहिजे, पण मोक्षच पाहिजे असं नाही. लक्षात घ्या. आम्हाला संसार करून मोक्ष पाहिजे. घरदार, पत्नीबाळ सगळं संसार सांभाळून मग मिळाला तर ठीक आहे मोक्ष. नाही भेटला तर एवढं काय आपलं बंद पडलं नाही त्याच्यावरून. असा मोक्ष आम्हाला पाहिजे. म्हणजे मोक्षाची आम्हाला मंद जिज्ञासा आहे, तीव्र जिज्ञासा नाही. शास्त्रातले हे शब्द आहेत. मुमुक्षूचे दोन प्रकार असतात. एक मंद मुमुक्षा आणि दुसरी आहे तीव्र मुमुक्षा.
जो जाळूनी संसार बैसलो अंगणी याला म्हणायचं तीव्र मुमुक्षा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम याला म्हणायचं मंद मुमुक्षा. विठाला ऐका महाराज, एका साधकानं तपश्चर्या केली. कशासाठी? मोक्ष मिळावा म्हणून. भरपूर तप केलं, साधना केली. देव प्रकट झाले समोर. देवाला यावं लागलं, एवढी तपश्चर्या साधना त्यानं केली. नाहीतरी कीर्तनामध्ये देव लवकर प्रसन्न होतो. लगेच देवाला यावं लागलं, प्रसन्न झाले देव. म्हणे भक्ता डोळे उघड, मी आलोय तुझ्याकडे. लक्षात घ्या बरं. डोळे उघडले. काय पाहिजे तुला बाबा? त्यानं सांगितलं मला मोक्ष पाहिजे, दुसरं काही नकोय, मला मोक्ष पाहिजे, दुसरं काही देऊ का? त्यानं सांगितलं अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा, बस मला मोक्ष पाहिजे. ऐका आता, देवानं थोडी परीक्षा बघितली त्याची. देवानं परीक्षा अशी बघितली. देव म्हटले ठीक आहे, तुला मोक्ष मी देतो, पण लक्षात घे, तुला जर आत्ता मोक्ष पाहिजे असेल तर मिळेल, आत्ताच्या आत्ताच मोक्ष मी तुला देईल, पण तुला रोग होईल, कोड फुटेल, तुझ्या अंगावर माशा बसतील, तुझ्या जवळ कोणी येणार नाही. हां, तुला काही पत्ता लागणार नाही, तू मोक्षाचा आनंद घेशील, तुला मोक्ष मिळेल, पण तुझ्या अंगाला असे अनेक प्रकारचे कोड फुटून अंगाचे साल्ट निघून जातील, तुला त्या ठिकाणी शारीरिक त्रास होईल, माशा बसतील, पण मोक्ष मिळेल. बरं ध्यानात घे, आत्ताच्या आत्ता पाहिजे असेल तर असं होईल. आणि थोडा दमाने पाहिजे असला मोक्ष तर मग संसार करून हळूहळू हळूहळू मग 5, 10, 20, 25 वर्षानंतर पाहिजे असेल, मग त्रास वगैरे काय होणार नाही, संसारही होईल आणि मोक्षही मिळेल. कसा मोक्ष पाहिजे? आता पाहिजे का जरा 20-25 वर्षानं पाहिजे? त्यानं सांगितलं देवा दमाने भेटला तरी चालेल, काही अडचण नाही, मला आत्ताच पाहिजे असं नाही. माझं प्रश्न एवढाच आहे, आम्हाला मोक्ष पाहिजे का मोक्षच पाहिजे? आम्हाला मोक्ष पाहिजे, मोक्षच पाहिजे असं नाही. विठाल याला मंद मुमुक्षा म्हणतात, तीव्र मुमुक्षा म्हणतात. मोक्षच पाहिजे ही तीव्र मुमुक्षा. आणि आत्ता नाही झालं तरी चालेल, कालांतराने जरा 5-10 वर्षे संसार करू, पुन्हा परमार्थात येऊ, पुन्हा काही करू असं वाटत असेल तर मंद मुमुक्षा. मंद मुमुक्षुने मोक्ष मिळत नाही. तीव्र मुमुक्षा असेल तरच मोक्ष प्राप्त होतो, याला मुमुक्षा म्हणतात. मोक्षाच्या अगदी जवळचं हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे की ज्याच्याशिवाय मोक्ष मिळूच शकत नाही. महाराज, मोक्षाचा अधिकारी कोण याचा विचार करताना सगळे ग्रंथ भरलेत. मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष गेले पाहिजे वगैरे, सत्संगतीने, विवेक, वैराग सगळी साधनं शास्त्रामध्ये सांगितलेत. मधुसूदन सरस्वतींनी गीतेवरचं भाष्य लिहिताना सुरुवातीच्याच अध्यायामध्ये या गीतेच्या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे याचा विचार सांगताना एका वाक्यामध्ये सांगितलं, वेदांताचा खरा अधिकारी तो आहे की ज्याला वेदांताचं श्रवणच करावं वाटतं, दुसरं काही करावं वाटत नाही. ज्याला फक्त वेदांतच ऐकण्याची इच्छा आहे, दुसरं काही ऐकावंच वाटत नाही. कीर्तनात बसलं तरी तो वेदांतच ऐकण्याची इच्छा करतो, वक्त्याकडून दृष्टांताची अपेक्षा करतच नाही, काही विनोद त्याने सांगावा ही अपेक्षा करीतच नाही. वक्त्याचं व्याख्यान कसं चाललंय, आजचं माझं स्टेटस बघा, वक्त्याचं व्याख्यान कसं चाललेलं आहे याकडे त्या साधकाचं लक्ष नसतं. त्याचं लक्ष फक्त इथेच आहे, मला मोक्ष कसा मिळेल, महाराज वेदांत सांगतायत का, हा वेदांत मला प्राप्त होईल का, इथेच त्याचं लक्ष असं केंद्रित असतं. असा जर कोणी असेल तर मधुसूदन सरस्वती म्हणतात असा वेदांताचा रसिकच खरा वेदांताचा अधिकारी आहे, बाकीच्यांचं हे काम नाही. म्हणजे तीव्र मुमुक्षा. आणि या मुमुक्षेनेच काय होतं, मोक्ष प्राप्त होतो. महाराज ज्ञानोबरायाचं चिंतन आहे का, माऊली म्हणतात त्या ज्ञानी महात्म्याने एका स्त्रीशी विवाह केला. का सांगतोय ऐका. व्यावहारिक संपत्ती मिळाल्याच्या नंतर आपण काय करतो, लग्न करतो, मुलं बाळ संसार वाढतो आपला, कारण आपल्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी लग्न करणार नाही असे म्हणणारे बरेच आहेत.
त्यांना बसायची वेळ आली तरी सुद्धा ते तसंच म्हणत राहतात, ही गोष्ट वेगळी. परंतु प्रत्येकाला काय वाटतं, अगोदर पैसा मिळवावा मग लग्न वगैरे करावं, ही प्रत्येकाची इच्छा असते ना. मग व्यावहारिक संपत्तीने आपण काय करतो, लग्न करतो, मग मुलं बाळ संसार पुढं होतो. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या ज्ञानी महात्म्याला सुद्धा एक धन मिळालं, एक संपत्ती मिळाली, ती म्हणजे मुमुक्षा. आणि या मुमुक्षेच्या श्रीमंतीने, धनाने त्यानं ठरवलं आता की आपण विवाह करायचा आहे. मग कुणाशी विवाह करायचा, तर स्त्रीशी. कोणती स्त्री? ज्ञानोबाराय सांगतात, ती स्त्री म्हणजे तद्रूपता. तद्रूपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न. लग्न म्हणजे काय, ऐक्य. कोणती स्त्री आहे, तद्रूपता म्हणजे ब्रह्मरूपता. ब्रह्म अवस्थानम मोक्ष. ब्रह्मरूपता प्राप्त होणं म्हणजे मोक्ष. तद्रूपता म्हणजे मोक्ष झाला, ब्रह्मरूपता झाली. आणि या ब्रह्मरूपतेशी त्या ज्ञानी महात्म्यानं लग्न केलं. मग लग्न करण्यासाठी श्रीमंती लागते ना, ती श्रीमंती म्हणजे मुमुक्षा. ही श्रीमंती त्याच्याकडे होती. माऊलींची आणखी भाषा ऐका. ज्ञानोबाराय 10व्या अध्यायामध्ये म्हणतात, नमो, पहिलीच ओवी, नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. इथं लक्ष द्या. परा अप्रमेय प्रमदा. प्रमदा म्हणजे ही एक सुंदर अशी स्त्री आहे. कोण? परेला ही जे अप्रमेय आहे ती. त्या स्त्रीचं वर्णन वाणीनं करता येत नाही, इंद्रियांनी करता येत नाही. ती स्त्री अशी आहे, कोणत्याही प्रमाणातच येत नाही, अप्रमेय. इतकी सुंदर आहे ती स्त्री. म्हणजे जगातलं कोणतंही प्रमाण त्या स्त्रीचं वर्णन करू शकत नाही. परा म्हणजे परावाणीला ही अप्रमेय, अविषय अशी असणारी एक प्रमदा. आणि त्या प्रमदेशी आमच्या गुरूंनी काय केलाय, विलास केला म्हणतात. पराप्रमेय प्रमदा विलासिया. सामान्य संपत्ती जर आपल्याला विवाह आणि त्यानंतरचे भोग प्राप्त करून देत असेल, तर ही मुमुक्षारूपी संपत्ती अशी आहे की ते तद्रूपता नावाच्या स्त्रीशी, की जी स्त्री परेलाही अप्रमेय आहे, अशा त्या मोक्षरूपी स्त्रीशी, ब्रह्मरूपता रूपी स्त्रीशी श्रीगुरूंना किंवा त्या ज्ञानी पुरुषाला तद्रूप करून टाकते आणि त्या स्त्रीशी विलास करून घेते. अशी ही संपत्ती कोणती असेल तर ती मुमुक्षुता आहे. या मुमुक्षुतेच्या संपत्तीने प्राप्त होणारे हे ज्ञानी महात्म्याचे भोग आहेत. विठाला ते ऐक्य. आणि ती अवस्था अशी आहे की ते अवस्थेमध्ये देहभान राहत नाही. देहीच विदेही भोगू दशा. ही दशा भोगू जे म्हटली, हेच तद्रूपतेशी लागलेलं लग्न आहे. आणि नंतर होणारा भोग हा आहे, देहीच विदेही भोगू दशा. ही विदेही अवस्थेमध्ये जी दशा आणि या दशेचा जो भोग होतो ना, तो या संपत्तीने होतो, व्यावहारिक संपत्तीने होत नाही. महाराज याज्ञवल्क्यांनी सरळ सांगितलं होतं आपल्या पत्नीला. कात्यायनी नावाची त्यांची एक पत्नी होती आणि एक मैत्रेयी नावाची पत्नी होती. दोन त्यांना पत्न्या होत्या. याज्ञवल्क्या दोन्ही नारी. बरेच जण त्या गार्गीलाही म्हणतात. गार्गी पत्नी नव्हती, त्यांची शिष्या होती. मैत्रेयी विद्वान होते. मैत्रेयीला सांगितलं, मी आता संन्यास घेणार आहे. विवाहातून ते उपरमाला प्राप्त झाले, उपरती झाली. म्हटले आता मला विद्वत संन्यास घ्यायचा आहे. कोण? याज्ञवल्क्य. मग मैत्रेयीनं सांगितलं की मग महाराज तुम्ही अरण्यामध्ये जाणार, संन्यास घेणार, माझं काय, मला मोक्ष कसा मिळणार? म्हणून मैत्रेयीला जो उपदेश केला याज्ञवल्क्यांनी, ते बृहदारण्यकामध्ये स्वतंत्र प्रकरण आहे. उपनिषदामध्ये संपत्तीचा भाग करून दोन्ही पत्न्यांना याज्ञवल्क्यांनी दिला. म्हणजे हा भाग माझी संपत्ती वाटून घ्या. मैत्रेयीनं सांगितलं, या संपत्तीने मोक्ष मिळेल का? मला मोक्ष पाहिजे. या संपत्तीने मला मोक्ष मिळेल का? त्यांनी सांगितलं, अमृतस्य नाशास्ति वित्तेन. अमृतत्वाची आशा सुद्धा वित्ताच्या द्वारा करू नको. व्यावहारिक संपत्तीने मोक्ष प्राप्तच होत नाही. ठामपणे याज्ञवल्क्यांनी सांगितलं असेल तर मग संपत्तीशिवाय मोक्ष तर मिळत नाही. संपत्तीशिवाय काहीच मिळत नाही. काड्याची पेटी सुद्धा पैसे दिल्याशिवाय दुकानदार देत नाही. मग व्यवहारातलं जर काही संपत्तीशिवाय मिळत नाही, पैशाशिवाय मिळत नाही, तर मग परमार्थातला मोक्ष पैशाशिवाय कसा मिळेल? मग परमार्थातला पैसा आहे मुमुक्षा. आजच्या कीर्तनाचा मुद्दा.
परमार्थातला तो पैसा, ती संपत्ती आहे मुमुक्षा, आणि या मुमुक्षेच्या द्वाराच मग त्या मोक्ष स्त्रीशी आपल्याला पुढे विवाह करता येतो. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे, मुमुक्षा ही संपत्ती संतांकडे आहे. विठ्ठल ऐका, ही मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा. का झाली पाहिजे आपल्याला ही? त्याचं कारण आहे की ती आपली गरज आहे आणि ती आपल्याकडं नाही आहे. ऐका, कोणतीही इच्छा, मला मुमुक्षा सांगायची, खरं तर मोक्षाचीच इच्छा सांगायची, पण थोडंसं विज्ञानाकडे या. कोणतीही इच्छा जी आपल्या अंतःकरणात निर्माण होते ना, त्याच्या पाठीमागं 2 कारणं असतात. कोणतीही इच्छा, काही मिळवायचं आहे, संसारातला असो परमार्थातला असो, काही मिळवायची इच्छा झाली ना, त्या इच्छेच्या मागं 2 कारणं असतात. एक, अभाव, म्हणजे ती वस्तू आपल्याकडे नसली पाहिजे. असेल तर इच्छा कशाला होईल? म्हणजे वस्तू आपल्याकडं नाही म्हणून इच्छा, म्हणजे वस्तूचा अभाव हे वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेला कारण आहे. आणि 2, गरज, म्हणजे अनुकूलता. ती वस्तू मिळाल्यानंतर मला सुख होईल. अनुकूल वेदनीयम सुखम, माझं चांगलं होईल, माझं भलं होईल, मला सुख मिळेल, माझी अनुकूलता मला सिद्ध होईल, त्याची मला गरज आहे, असं एक वाटलं पाहिजे, तर त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होते. आणि दुसरं कारण आहे, ती वस्तू आमच्याकडे नसली पाहिजे, तिचा अभाव पाहिजे. उदाहरणं मी देतो दोन्हीसाठी, मूळ विषयाकडे पुन्हा मी येतो. उदाहरणार्थ समजा एखादी वस्तू तुमच्याकडं नाही आहे, मग त्या वस्तूची तुम्हाला इच्छा झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे, पण ती वस्तू तुम्हाला गरजेची असली पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला इथं विचारतो, तुमच्याकडं खिशामध्ये विषाची बॉटल आहे का? विष खाण्याचं वैजनाथ महाराज आहे का बॉटल? नाही ना तुमच्याकडं, देऊ का मग? विष तुमच्याकडं कोणाकडे आता तरी इथं नाही आहे. मी म्हणायला लागलो की वाटी वाटी विष खा थोडंसं, म्हणायला तुम्ही घ्याल का? तुम्ही खाण्याची इच्छा होईल का तुम्हाला? होणार नाही का? मग नाही का तुमच्याकडे? ते नाही आहे ना, इच्छा व्हायला पाहिजे. तर उत्तर असं आहे, वस्तू नसावी आणि त्या वस्तूची गरज असावी. विष तुमच्याकडे नाही आहे, पण त्याची तुम्हाला गरजही नाही, अनुकूल नाही तुमच्यासाठी, ते प्रतिकूल आहे, म्हणून इच्छा होत नाही. बरं, एखादी वस्तू तुमच्याकडे असं आहे पण तुमच्या गरजेची नसेल, तर त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होत नाही. दुसरं उदाहरण देतो माझा पुन्हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी. एखादा श्रीमंत आहे, एखादा गरीब आहे, दोघांना भूक लागते की नाही हो? दोघांनाही भूक लागेल ना. गरीबालाच भूक लागते, श्रीमंताला भूक लागत नाही का? मी तर म्हणतो उलट आहे. गरीबाला फक्त अन्नाचीच भूक असते, गरीबाला फक्त अन्नाचीच भूक असते. श्रीमंताला कशाची भूक असेल सांगता येत नाही. श्रीमंतालाही भूक आहे, कशाची खूप त्याला मिळवायचं आहे. बरं, सगळ्यात मोठा गरीब जर कोण असेल ना परमार्थाच्या दृष्टीने, तर तो संसारातला जो सर्वात मोठा श्रीमंत आहे त्याला परमार्थामध्ये सर्वात मोठा गरीब म्हटलं जातं. का? कारण ज्याला जास्त मिळवायची इच्छा आहे त्याला परमार्थामध्ये गरीब म्हटलं जातं. त्याला भिकारी म्हटलं जाईल ना. एखाद्या भिकाऱ्याला जर आपण 10 रुपये दिले, बिचारं खुश होईल. भिकारी किती मागतं आपल्याला? 10 रुपये 5 रुपये मागतो, दिले तर ते खुश होतं. पण एखादा श्रीमंत आहे समजा, त्याला आपण 10 रुपये दिले, खुश होईल का? होते खुश होईल का? नाही. त्याला 10,000 द्या तरी तो खुश नाही होणार, त्याला ते कमीच वाटतील. त्याची भूक मोठी आहे. पण परमार्थाच्या अंगानं जेवढा श्रीमंत व्यवहारात तेवढा तो गरीब आहे खऱ्या अर्थाने. भूक दोघांनाही लागते. एखादा गरीब आहे, भिकारी आहे, त्याला भूक लागली आणि त्याच रस्त्याने एक मर्सडीजमध्ये बसून आलेला आहे मोठा करोडपती श्रीमंत आहे, त्यालाही भूक लागली. दोघांनाही अन्नाची गरज आहे. पण लक्षात घ्या,
गरीब मनुष्य जो आहे तो त्या रस्त्यावर बसून मला थोडंसं कोणी खायला देता का हो असं म्हणतो, तसा श्रीमंत माणूस भूक लागली म्हणून त्या गाडीतून उतरला आणि लोकांच्या पुढे हात पसरायला लागला, मला देता का हो थोडेसे 5-10 रुपये, मला काहीतरी खायला द्यावं असं म्हणेल का तो? लखपती करोडपती माणूस आहे, कधी असं म्हणणार नाही. का नाही म्हणणार असं? कारण त्याला माहिती आहे लाखोच्या गाडीत मी बसलोय, आत्ता गाडी मागं फिरवली तर 10 मिनिटात मी घरी जाईल, पंचपक्वान्नाचं भोजन घरी तयार आहे. त्याला इच्छा होणार नाही मागण्याची. गरीबाला इच्छा होते भिकाऱ्याला मागण्याची, त्याच्याकडं नाही म्हणून. श्रीमंताला इच्छा होत नाही मागण्याची, त्याच्या घरी जेवण आहे म्हणून. मुद्दा माझा संपला. ज्याच्याकडं आहे त्याला इच्छा होत नाही. नसावं लागतं आणि जे मिळवायचं आहे ते गरजेचं असावं लागतं, तेव्हा इच्छा होते. हे व्यवहारात जसं आहे ना तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे. आपल्याला परमात्मा प्राप्तीची किंवा मोक्षाची जी इच्छा आहे ना ती इच्छा झालीच पाहिजे. तसं कारण ही दोन्ही आहे. एक, तो मोक्ष आमच्याकडे नाही आहे, आम्ही बद्ध आहे, जन्म मरण या बंधनात आम्ही सापडलेलो आहे, म्हणजे मोक्ष आमच्याकडं नाही, त्याचा अभाव आहे आमच्याकडे. आणि मोक्ष मिळाल्याच्या नंतर आम्हाला जन्म मरणातून सुटका होणार आहे, कर्तृत्व भोक्तृत्व या बंधातून सुटका होणार आहे आणि आनंदाचे डोही आनंद तरंग असा आनंद प्राप्त होणार आहे. म्हणजे आपल्यासाठी अनुकूल आहे. पण जगामध्ये खरा गरजेचा काय असेल तर तो मोक्ष आहे आणि आपल्याकडे खरं काय नसेल तर मोक्ष नाही. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा झालीच पाहिजे. तोच खरा मनुष्य आहे, तोच खरा मनुष्य आहे. ज्याला मनुष्य जन्माला येऊन मोक्ष प्राप्तीची इच्छा झाली नाही ना तो नावाला मनुष्य आहे, वृत्तीनं पाहिलं तर तो पशुतुल्य आहे. विठाल आता ऐका, ही मुमुक्षा कशानं मिळते? मुमुक्षा कशानं मिळते? त्यासाठी काय साधन आहेत? वेगवेगळी साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. काही साधनांचा विचार मी आपल्या समोर मांडतो, ऐका. अष्टावक्र गीता म्हणून एक ग्रंथ आहे. मला वाटतंय माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय. वाटल्यास अजून नाही आले, माईक तर आला. अष्टावक्र गीता म्हणून ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक श्लोक आलाय. त्या श्लोकामध्ये ही मुमुक्षुता कशी प्राप्त होते त्याची साधनं सांगितले. अष्टावक्र महाराज जनकाला सांगतायत की ही जिज्ञासा, ही मुमुक्षुता कशाने प्राप्त होते? जनका राजा ऐक. ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रीणामुपजायते. ईश्वर अनुग्रहात एवकाराने सांगितलं, चकाराने सांगितलं की ईश्वराचा अनुग्रह म्हणजे कृपा झाल्याशिवाय मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा अंतःकरणात निर्माण होत नाही. जगामध्ये अशी मुमुक्षा मग कोणाकोणाला उत्पन्न झाली, कोणावर ईश्वराचा अनुग्रह झालाय याचा विचार सांगताना अष्टावक्र महाराज सांगतात की ही मुमुक्षा महाभय परित्राणा अशी आहे. आपल्याला जन्म मृत्यूच्या महान मोठ्या भयापासून संरक्षण करणारी आहे. पृथ्वीवर कुणाला उत्पन्न झाली? द्वित्रीणाम उपजायते. दोघा तिघांच्याच अंतःकरणामध्ये खरी मोक्षाची इच्छा उत्पन्न होते. सगळ्यांना ही तीव्र मुमुक्षा उत्पन्न होत नाही, कारण ईश्वराचा अनुग्रह झाल्याशिवाय ही मुमुक्षा उत्पन्न होत नाही. आणि ईश्वराचा अनुग्रह होणं एवढं सोपं नाही. त्याची कृपा, त्याला संतुष्ट करावं लागेल, मग तेवढं नामस्मरण करावं लागेल, त्याची भक्ती करावी लागेल, साधना करावी लागेल, त्याला प्रसन्न करून घेणं एवढं सोपं नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परी या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. असं असेल तर ईश्वराचा अनुग्रह होणं कठीण आहे. आणि ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय तर मोक्षाची खरी तीव्र इच्छा मुमुक्षा उत्पन्न होत नाही. म्हणून पृथ्वीवर दोघा तिघांच्याच अंतःकरणामध्ये ही मुमुक्षा असते, असं अष्टावक्र महाराजांचं मत आहे. विठाल ऐका.
मग दुसरा मार्गच नाही का? दुसरा मार्ग सांगितला वेदाने आम्हाला, श्रुतीने सांगितला. पुन्हा मी श्रुतीकडे येतो. उपनिषद आम्हाला सांगतात दुसरे अजून 2-4 मार्ग आहेत. ही मुमुक्षुता अंतःकरणामध्ये निर्माण होण्याची साधनं आहेत, पण ती केली पाहिजे तुम्ही. कोणती साधनं आहेत? ऐका. तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिशन्ति यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन. 5 साधनं सांगितली. वेदानुवचनेन, यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन, पंचसाधनैः साधनैः द्वारा ब्राह्मणाः विविदिशन्ति, अर्थात वेत्तुम इच्छन्ति, परमात्म्याला जाणण्याची इच्छा करतात. याचा अर्थ मोक्ष प्राप्तीची इच्छा करतात साधक ब्राह्मण. कोण ब्राह्मण थोडं नंतर सांगतो. 5 साधनं सांगितली. वेदानुवचनेन, वेदाचं नित्य अनुवचन करा, म्हणजे पारायण करा. रोज वेद म्हणजे आपल्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा असं चिंतन करा. ज्ञानेश्वरी गाथ्याचं नित्य जर आपण पारायण केलं ना, शास्त्र सांगतं मोक्षाची इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र निर्माण होऊ शकते. यज्ञेन, यज्ञ करा. आपल्यासाठी यज्ञ काय आहे? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हा सुद्धा यज्ञ आहे. या यज्ञ नामस्मरण करा, हा यज्ञ करा. विविदिशन्ति, मुमुक्षा उत्पन्न होते. दानेन, दान धर्म करा. दान करून 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 अंतःकरण शुद्ध होतं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख वाटायला लागतं, आनंद वाटायला लागतो. त्या आनंदानेच पुन्हा अंतःकरण शुद्ध शुद्ध होत राहतं. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये मग मला आता देवच मिळावा अशी इच्छा होत राहते. पुण्य मिळतं. दानानेही पुण्य मिळतं, पुण्याने अंतःकरण शुद्ध होतं. दानेन तपसा, तप करा. तप म्हणजे काय? स्वरूपाची या प्रसरा, ज्ञानोबराय सांगतात, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करणे जे वेरा तेची तप. परमात्मा प्राप्तीसाठी मन इंद्रियाला आटवणं, संसारातलं सगळं विषय भोगून त्यांना पुष्ट न करता इंद्रियांचे विषय आणि इंद्रिय यांची ताटातूट करून परमात्मा प्राप्तीसाठी इंद्रिय लावणं, मन संसारातून विषयातून काढून परमात्मा प्राप्तीसाठी लावणं, याला तप म्हटलंय. शंकराचार्य म्हणतात तप म्हणजे काय? मनसश्च इंद्रियाणाम ऐकाग्र्यम परमं तपहा. गीता भाष्यामध्ये चिंतन आलेलं आहे. मनसह च इंद्रियाणाम, मन आणि इंद्रिय यांची एकाग्रता होणं, यांचं अग्र. एकाग्र म्हणजे काय? एकच आहे अग्र, म्हणजे टोक ज्याला, अशी बुद्धी झाली पाहिजे. इंद्रियांना टोक एकच, साध्य एकच परमात्मा, मनाला टोक एकच परमात्मा, असं एकाग्र मन आणि इंद्रिय झाले असतील त्याला तप म्हणतात. असं तप करा. कालांतराने हे तप करून करून मुमुक्षा अंतःकरणात निर्माण होईल. वेदाचं हे वचन आहे. तपसा अनाशकेन. अनाशक म्हणजे काय? अशक म्हणजे खाणे, अनाशक म्हणजे न खाणे, म्हणजे उपवास करणं. व्रत वैकल्य हे सुद्धा साधन आहेत. अधिकारानुसार उपवास करा, त्यानेही अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरणाच्या मग शुद्धीच्या द्वारा आपल्याला परमात्मा भेटावा असं मनामध्ये वाटायला लागतं. अनाशकेन 5 साधनं सांगितले. आणि या 5 साधनांच्या द्वारा ब्राह्मणाः विविदिशन्ति, मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा करतात. कोण करतात? ब्राह्मणाः. थोडंसं अंडरलाईन करा या शब्दाला. ब्राह्मण म्हणजे मग आपण तर ब्राह्मण नाही, मग फक्त देवबापासाठीच आहे का सगळं हे? आपल्यासाठी चाललं नाहीये का? तर ऐका, ब्राह्मण शब्दाचा अर्थ त्याही म्हणजे वादामध्ये मला पडायचं नाहीये. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते, त्या मनुस्मृतीच्या समन्वयाकडे मला आता तरी नको जायला. तो मूळ मुद्दा विषय आता नाही आपला. पण लक्षात घ्या, ब्राह्मण शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी पुन्हा मला उपनिषदाकडेच यावं लागेल. याज्ञवल्क्य मैत्री संवादामध्येच पुढं मंत्र आलेला आहे. हे मैत्रेयी, नाही गार्गीला सांगताना, गार्गी त्यांची शिष्य आहे, गार्गीला सांगतायत याज्ञवल्क्य, जगामध्ये एक कृपण आहे आणि दुसरा ब्राह्मण नाही, 2च वर्ग आहेत म्हटले. जगामध्ये काही ब्राह्मण आहेत आणि जगामध्ये काही कृपण आहेत, तिसरा माणूसच जगात नाही. मग कोण ब्राह्मण आहे आणि कोण कृपण आहे याचा विचार सांगताना याज्ञवल्क्य त्या ठिकाणी म्हणतायत, यो वा एतद अक्षरम अविदित्वा गार्गी अस्मा लोकात प्रैती स कृपणः. हे गार्गी,
या जगामध्ये जो त्या परमात्म्याला न जाणताच मृत्यूला प्राप्त होतो, अस्मात् लोकात प्रैती म्हणजे जातो या लोकातून, स कृपणः तो कृपण आहे. मग ब्राह्मण कोण आहे? एका जनार्दनी जाना ब्रह्म जाने तो ब्राह्मण, ब्रह्म जाने तो ब्राह्मण, ब्रह्म जाने तो एका जनार्दनी जाण आणि ब्रह्म जाणे तो वा. ब्रह्म जाणे, ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. ऐका, पुन्हा मंत्र सांगतो, पुन्हा हाच अर्थ मला सांगायचा आहे. याज्ञवल्क्य सांगतात, यो वै एतद अक्षरम विदित्वा, अविदित्वा नाही आता, यो वै एतद अक्षरम, अक्षरम म्हणजे न क्षरति इति अक्षरः परमात्मा, अविनाशी परमात्मा. एतद अक्षरम विदित्वा, जाणून परमात्म्याला, अस्मात् लोकात प्रैती या लोकातून जो जातो, स ब्राह्मणः, त्याला ब्राह्मण असं म्हणतात. परमात्म्याला जाणून ज्यानं शरीर सोडलं ना तो ब्राह्मण आहे. आणि परमात्म्याला न जाणता, त्याचं ज्ञान प्राप्त न करूनच घेता या लोकातून जो गेला तो कृपण आहे. ब्रह्म जानाति स ब्राह्मणः. मग असे जे ब्राह्मण आहेत परमात्म्याला जाणण्यासाठी निघालेले, ज्याने जाणलंय ते ब्राह्मण, किंवा जाणण्याच्या दिशेने निघाले ते ब्राह्मण. मग तो जातीचा कोणीही असला तरी शास्त्र सांगतं तो ब्राह्मणच आहे. मग याचा अर्थ त्याच्या हातानं लग्न लावायचं हे मला सांगायचं नाहीये. ब्राह्मणांची मग गरजच नाही, त्याच्या हातानेच मंगलाष्टिका म्हणा, त्यालाच अभिषेक करायला लावा, हे कर्मकांडाचा विषयच नाही चालला. परमात्म्याला जाणलंय म्हणून तो ब्राह्मण आहे. वेद विधी कर्माचा विचार तर मग याच ब्राह्मणांना बोलवावं लागतं. कोणालाही मंगलाष्टिका म्हणण्याचा अधिकार नाही. जाता जाता सांगून जातो, अलीकडे फारच मोठं स्तोम आहे, मातलेलं आहे सगळीकडे, जिकडं तिकडं कोणीतरी चांगला गायक भेटला की म्हणा महाराज मंगलाष्टिका. अरे कशाला अमंगल करतो त्या ठिकाणी? परमात्म्याचा आदेश आहे, यज्ञ दानादी जे काही विधी कर्म आहेत ते ब्राह्मणाच्याच हाताने झाले पाहिजे, बाकीच्यांना अधिकार नाही. म्हणून मी कधीच म्हणत नाही, कित्येक ठिकाणी मला आग्रह करतात लग्नाला गेल्यास महाराज एक मंगलाष्टिका म्हणा. मी नाही म्हणणार, का अधिकार नाही दिला तो वेदानं आपल्याला. जे दिलंय ते करा ना, जे वाट्याला आपल्या कर्म आलंय ते करा. स्वे स्वे कर्मण्य अभिरतः, त्यांचं ते कर्म आहे त्यांना करू द्या. ब्राह्मण शब्दाचा अर्थ तात्विक या दृष्टीने चाललाय. परमात्म्याला ब्रह्माला जाणलंय म्हणून तो ब्राह्मण, किंवा जाणण्याच्या दिशेनं निघालाय, साधक आहे, मार्गस्थ आहे म्हणून ब्राह्मण. असे ब्राह्मण काय करतात? या 5 साधनांनी, वेदानुवचनेन, यज्ञेन, दानेन, तपसा, अनाशकेन ब्राह्मणाः विविदिशन्ति. परमात्म्याला जाणण्याची विविदिशा करतात, मुमुक्षा करतात. ही 5 साधनं झाली आणि परमात्म्याच्या कृपेनं एक मुमुक्षा निर्माण होऊ शकते. ही 6 साधनं झाली. यांच्यातलं कुठलं तरी एक साधन आपण केलं पाहिजे. आपल्यासाठी सर्व सुलभ यज्ञेन, नाम जप यज्ञ तो परम माऊलींनी सांगितलाय. कुठलं तरी हे कर्म करा आणि त्याद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये मुमुक्षा जागृत करा. मुमुक्षेची ही सगळी साधनं आहेत. विठ्ठल आता ऐका, आमच्या संतांनी काय केलं हा विचार केला. आमच्या संतांनी हा विचार केला. वेदानं सांगितलंय ना, अष्टावक्र गीतेनं सांगितलंय ना, ती साधनं करायची, मुमुक्षा निर्माण करायची. विचार केला सगळ्यांनी. ईश्वराच्या अनुग्रहानेच मुमुक्षा होते. अष्टावक्र गीता सांगत असतील तर आमच्या संतांवर ईश्वराचा अनुग्रह आहेच आहे. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. संतांवर पांडुरंगाचा अनुग्रह आहे म्हणून मुमुक्षा आहे. वेदानुवचनेनं, आमच्या संतांनी वेदानुवचन केलं. वाचा बोलो
वेदनीतीन करू संती केले ते, म्हणजे वेदाचं अनुवचन संतांनी केलं म्हणून मुमुक्षा आहे. यज्ञ केला, नामजप यज्ञ परम, मी सांगून गेलो, नामस्मरण रूपी यज्ञ आमच्या संतांनी केला म्हणून मुमुक्षा आहे. दानेनं, संतांपेक्षा मोठं दान कोणीच केलं नाही जगामध्ये. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. अजूनही संत महात्मे असे अभंगाच्या द्वारा, सप्ताह कीर्तन याद्वारा त्या अभंगातून समाज जागृती संत करतायत. आम्ही कोण करणार आहे? आमच्या माध्यमातून तुकोबारायच तुम्हाला जागृत करतायत, बोलतायत अभंगाच्या रूपाने. तुकोबारायचं हे दान आहे महाराज आपल्यासाठी. दानेनं संतांनी तप केलं, इंद्रियाला मनाला एकाग्र केलं, परमात्म्याकडे लावलं. ते तप मगाशी सांगितलेलं संतांनी केलं, तप केलं संतांनी. अनाशकेनं महाराज तुकोबाराय उपवास पारणे राखिला दारवंठा. उपवास केला तुकाराम महाराजांनी देवाच्या भेटीसाठी. असे कृश झाले तुकाराम महाराज. झुरोनी पांझरा होप आहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. हे झुरोनी पांझरा होप आहे म्हणजे काय? अनाशकेनं. आणि विविधिशंती म्हणजे काय? येई पंढरीनाथा भेटावया. ही मुमुक्षा आहे. ही सगळी साधनं आमच्या संतांनी केली आणि या सर्व 6 साधनांच्याही द्वारा संतांच्या अंतःकरणामध्ये मग त्या परमात्म्याला जाणण्याच्या विषयीची मुमुक्षा निर्माण झाली. ही मुमुक्षा म्हणजे संपत्ती आहे, श्री आहे. आणि ही मुमुक्षा नावाची श्री संतांनी अगोदर उपलब्ध केली म्हणून तुकाराम महाराज बोलतात.
अंशिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबरांच्याकडे संतांच्याकडे श्री आहे, ती मुमुक्षा श्री आहे. कशी आहे, का आहे, त्या साधनाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. मुमुक्षा निर्माण होण्यासाठी लागणारी सगळी साधनं संतांच्याकडे आहेत, म्हणून संत मुमुक्षा या श्रीने संपन्न आहेत. ऐका, या मुमुक्षूचे मला 3 प्रकार सांगायचे. 10-15 मिनिटांमध्ये उरकतो. मुमुक्षा एकच प्रकारची नाही आहे. मुमुक्षेचे प्रमुख असे 3 प्रकार आहेत. काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतोय, ऐकत जा, लक्ष देऊन जरा. एक ज्ञानपूर्व मुमुक्षा आणि दुसरी ज्ञानोत्तर मुमुक्षा. त्या ज्ञानपूर्व मुमुक्षेमध्ये पुन्हा 2 प्रकार. एक वेदांताच्या तत्वजिज्ञासू साधकाकडे असलेली मुमुक्षा आणि एक भक्तिशास्त्रामध्ये असलेल्या भगवंताच्या लाडक्या भक्ताच्या अंतःकरणातली मुमुक्षा. वेदांत शास्त्रातली एक मुमुक्षा थोडक्यात, भक्तिशास्त्रातली एक मुमुक्षा, 2 ह्या ज्ञानपूर्व मुमुक्षा. आणि एक मुमुक्षा तर अशी आहे की ती ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही शिल्लक राहते. ती सिद्ध संत महात्मा जो आहे, सिद्ध जो महात्मा आहे, पुरुष आहे, त्याच्या अंतःकरणातली ती जिज्ञासा मुमुक्षा. विठ्ठल क्रमाने सांगतो. ऐका, 3 प्रकार मुमुक्षूचे का केले आणि त्यासाठी प्रमाणही देतो. सर्वांच्या परिचयाचं, पाठातलं, जवळचं, नेहमीचं प्रमाण देतो, पण त्याचा अर्थ विलक्षण सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. मला चिंतन केलं ना, करील तेवढे अर्थ असे निघतात. मजा येते परमार्थात अभंगाचे अर्थ लावायला, ओवीचं चिंतन करायला मजा येते. फक्त अर्थ लावत गेलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, भाव काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे काढू तेवढे निघतात. एक तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे, त्या प्रमाणामध्ये 3ही मुमुक्षा सिद्ध होतात. बरं, जाऊ द्या, आधी प्रमाणच सांगतो, मग त्याचं स्पष्टीकरण करतो. तुकोबाराय म्हणतात, बरं तुम्हीच म्हणा, अर्थ सांगतो मग तुम्हाला कळेल बरोबर. तुकोबाराय म्हणतात, आपण जन्माला आलो त्याचं सार्थक कशामध्ये? विठ्ठलाची तुकोबरायांचं हे प्रमाण आहे. ऐका, 3 अर्थ याच्यातून सिद्ध होतात. तुकोबरायाचे सामान्य शब्द आहेत, सूत्रमय शब्द आहेत. तुकोबराय म्हणतात, जन्माला आल्याचं सार्थक एकच आहे. काय? विठ्ठलची एक देखील या. एवढंच बघा. आता पूर्वार्धाकडे मला जायची गरज नाही. सार्थक म्हणजे मोक्ष होणं. जन्माला आल्याचं सार्थक म्हणजे मोक्ष प्राप्त होणं. आणि ते कशात आहे? विठ्ठलची एक देखी लिया. 3 अर्थ निघतात. वेदांताचा जिज्ञासू आला, वेदांताचा अभ्यासक आला की तो या चरणाचा अर्थ करतो. विठ्ठलची एक देखील या म्हणजे त्या एका विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर, दर्शन म्हणजे दृश्य ज्ञान आहे, त्याचा अभ्यास आहे ना.
बरं चुकीचं नाही. दृशीर ज्ञाने पाहणे अर्थाचे जेवढे शब्द आहेत ते सगळे ज्ञानार्थक आहेत, दर्शनवाची आहेत, साक्षात्कार या अर्थाचे आहेत. पण विठ्ठलची एक देखील याचा अर्थ तो वेदांताचा जिज्ञासू अर्थ करतो. त्या विठ्ठलाचं ज्ञान झालं तर, त्या विठ्ठलाच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्या, मोक्ष मिळेल, उद्धार झाला, सार्थक झालं, असा अर्थ कोणी केला? वेदांताच्या जिज्ञासूने. आता भक्त आहे, भगवत भक्ती करणारा साधा भोळा भक्त आहे, त्याच्याही वाचनात प्रमाण गेलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या, तो अर्थ कसा लावतो? आणि त्याचंही चुकीचं नाही, लक्षात घ्या. तो अर्थ लावतो मग भक्त असल्यामुळे भक्तिशास्त्रातून तो अर्थ करतो. विठ्ठलाची एक देखील या म्हणजे एका विठ्ठलाचं दर्शन झालं असता, म्हणजे विठ्ठलाची भेट झाली असता आणि त्याला डोळ्यांनी बघितला असता, सरळ त्यानं अर्थ घेतला. कारण विठ्ठल म्हणजे ब्रह्म शब्द नाही वापरला. तो म्हणतो ना भक्त कट्टर असतात काही काही, अरे विठ्ठल म्हणजे त्या विठ्ठलाचं ज्ञान मग ब्रह्मस्वरूपाचं कशाला जाता इतक्या लांब? विठ्ठलाची एक देखील या म्हणजे विठ्ठलाला बघितल्यावर, विठ्ठलाला समोर पाहिल्यावर, विठ्ठलाची साक्षात भेट झाल्यावर जन्माचं सार्थक होतं. म्हणजे भक्तिशास्त्रातून त्या भक्ताने अर्थ केला परमात्म्याचं सगुण दर्शन झाल्यावर, बरोबर. आता तिसरा एक आला, तो साधक नाहीये, तो सिद्ध आहे. ऐका, तिसरी मुमुक्षा मला सिद्धाची सांगायची. तो सिद्ध जो पुरुष आहे, महात्मा आहे, पोहोचलेला परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा, तो या चरणाचा अर्थ असा करतो, विठ्ठलाची एक देखील या, ज्ञान त्याला झाल्याचं आहे, मोक्ष मिळालेलाच आहे, तो अर्थ असा करतो एका विठ्ठलाला पाहत राहिल्यावर. समजतंय का? विठ्ठलाची एक देखील, एका विठ्ठलालाच पाहत राहणं, अर्थात पाहणं, ऐकणं, उपलक्षण घ्या, आणि त्याचंच रूप सतत निहारणं ही भक्ती आहे, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि अशी ज्ञानोत्तर भक्ती करतच राहावी, याच्यामध्ये सार्थक आहे असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. असा तो सिद्ध महात्मा अर्थ लावतो. विठ्ठल त्याचं कारण असं आहे महाराज, तुकोबरायचं एक प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात आमचा विठ्ठल कसा आहे, ज्याला आम्ही सगुण विठ्ठल म्हणतो, तो कोणही कसा आहे. तुकोबराय नाटाच्या चरणामध्ये शेवटचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात वेद पुरुष नारायण, योगियांचे ब्रह्मशून्य, मुक्तात्मा परिपूर्ण, आणि तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. महाराजांचं हे भक्त अवस्थेतलं बोलणं आहे. तुकोबराय म्हणतात वेद ज्याला परमपुरुष म्हणतो, नारायण म्हणतो, योगी ज्याला शून्य ब्रह्म म्हणतात, ब्रह्मशून्य म्हणतात, वेदांत ज्याला मुक्त आत्मा परिपूर्ण या शब्दातून बोलतो, तेच तत्व आमच्यासाठी सगुण झालंय. कारण आम्ही भोळे, आमच्या भोळ्या बाबड्या भक्तासाठी तेच परमात्म तत्व सगुण विठ्ठलाच्या रूपानं प्रकट झालंय. पण योगियांचं शून्य ब्रह्म, वेदांताचा मुक्त आत्मा, भक्ताचा सगुण विठेवा, भक्ताचा सगुणासाठी म्हणजे सगुण उपासकासाठी, निर्गुण उपासकासाठी, सगळ्यांसाठी ते परमात्म तत्व आपापल्या दृष्टीनं दिसतं. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. नामदेवरायांना तर तो सगुण निर्गुण दोन्हीच्या आतीत असणारं सनातन ब्रह्म दिसलं विठ्ठलाच्या रूपामध्ये. प्रत्येकाची दृष्टी, प्रत्येकाचा भाव, होय भक्ती केला तैसा विठ्ठल विठ्ठल. ऐका
चरणाचे अशी विविध अर्थ निघतात, वेगवेगळे अर्थ निघतात महाराज, कारण प्रत्येकाची भावदृष्टी भिन्न आहे, प्रत्येकाचा भावाचा चष्मा वेगळा आहे. मग संतांच्या चरणाची अभंगाचे अर्थ अशी भिन्न भिन्न रूपाने लावू शकतो आपण, वेगवेगळ्या रूपाने लावू शकतो. कोणता खरा, कोणता अर्थ खरा, त्याचं एक उत्तर आहे तुकाराम महाराजांनाच माहिती कोणता खरा. आणि दुसरा अर्थ असा आहे की आपण जेवढे शास्त्रीय अर्थ करू शकतो, प्रमाणाला धरून असलेले, शास्त्राला मान्य असलेले, वेदसंमत असणारे जेवढे अर्थ आपण करू शकतो ते सगळेच अर्थ आहेत, ते सगळेच अर्थ त्याचे आहेत, तसेच आहेत. उलट इतकेच आहेत असं नाही, अजूनही आपण त्याचं चिंतन करू शकतो. जो जेवढे अर्थ काढेल तो तितका विद्वान मानला जातो. फक्त सर्व अर्थ कोणीच काढू शकत नाही संतांच्या चरणाचे. भिन्न भिन्न दृष्टीतून त्याचे अर्थ निघतात. विठ्ठलची एक देखील या वेदांताचा जिज्ञासू, भक्तीचा जिज्ञासू आणि तत्वज्ञानोत्तर जिज्ञासू, भक्तीचा जिज्ञासू, असे 3 त्याचे अर्थ करता येतात. महाराज एक मजेशीर चिंतन सांगतो. प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये अर्थ वेगवेगळ्या प्रकाशित होतो. एक सूत्र आहे व्याकरणामध्ये आलेलं, अर्थवद धातुर प्रत्यय प्रातिपदिकम. प्रातिपदिक संज्ञा करणारं लघु सिद्धांतामध्ये पाणिनीय सूत्र एक, त्या सूत्राच्या संबंधाने एक परंपरेने एक चिंतन कथा सांगितलं जातं असे की त्या सूत्रामध्ये 4 प्रश्नांची उत्तरं आहेत. अर्थवद अधातू अप्रत्यय प्रातिपदिकम अशी 4 पदं आहेत आणि 4 प्रश्नांची उत्तरं त्या एका सूत्रामध्ये दिलीत. कोणते ते प्रश्न आहेत? एक श्लोकच निर्माण झालाय तसा. त्या श्लोकामध्ये एक सुभाषितकार प्रश्न विचारतो समोरच्याला. काय प्रश्न विचारतो? विद्वान कीदृक वचो ब्रूते, विद्वान कशा प्रकारची वचनं बोलतो, प्रश्न विचारला. कश्च रोगी, रोगी कोण आहे जगात, दुसरा प्रश्न विचारला. कश्च नास्तिकः, जगात नास्तिक कोण आहे, तिसरा प्रश्न विचारला. कस्यास चंद्रम न पश्यन्ति, अशी कोणती तिथी आहे की त्या तिथीला चंद्र दिसत नाही. 4 प्रश्न विचारलेत आणि तो शेवटी सुभाषितकार म्हणतो की याची वेगवेगळी उत्तरं देऊ नको, सूत्रम तत् पाणिनेर वद, पाणिनी ऋषींचं एक सूत्र मला या अर्थाचं सांग, असं त्यांना त्या ठिकाणी बोलला. कोण? सुभाषितकार. समोरचा व्यक्ती व्याकरण शिकलेला असेल तर त्याच्या ध्यानात येईल. मग त्याचं उत्तर असं आहे, प्रातिपदिक संज्ञा करण्यासाठी पाणिनी ऋषींनी एक सूत्र दिलं, अर्थवद अधातू अप्रत्यय प्रातिपदिकम, असं ते सूत्र आहे. आणि एक एक शब्द म्हणजे या 4 प्रश्नांची उत्तर आहे. पूर्ण सूत्र एकच आहे, 4 प्रश्नांची उत्तर आहेत. पहिला प्रश्न काय होता? विद्वान कीदृक वचो ब्रूते, विद्वान कशा प्रकारची वचनं बोलतो. उत्तर आहे अर्थवत, विनाकारण बोलत नाही, सार्थ बोलतो, अर्थाचं बोलतो. कश्च रोगी, रोगी कोण आहे जगामध्ये, उत्तर दिलं अधातु, ज्याच्या कफ वात पित्त या धातूमध्ये वैषम्य आलं, अधातू सहरोगी, तो रोगी आहे, उत्तर दिलं. तिसरा प्रश्न होता कश्च नास्तिक, जगात नास्तिक कोण आहे, उत्तर त्या सूत्रामध्येच आहे अप्रत्यय, ज्याला परमात्म्याचा प्रत्यय म्हणजे अनुभव नाही, तो नास्तिक आहे. कश्च नास्तिक, उत्तर दिलं. शेवटचा प्रश्न होता कस्या हा चंद्रम न पश्यन्ति, कोणत्या तिथीचा चंद्र या जगामध्ये दिसत नसतो, उत्तर आहे प्रातिपदिकम, म्हणजे प्रतिपदेचा चंद्र दिसत नाही. नाही असं नाही, पण दिसतो का, दिसत नाही. अर्थवद अधातू अप्रत्यय प्रातिपदिकम, सूत्र एक आहे, 4 पद आहेत आणि 4 प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये दिलीत. हे जसं सूत्राचं चिंतन आहे तशी तुकाराम महाराजांची एक एक अभंगातले शब्द म्हणजे एक एक सूत्र आहे, एक एक सूत्र आहे. उलट या पाणिनीय सूत्रामध्ये तरी सूत्र एक आहे, 4 पद आहेत आणि 4 प्रश्नांची उत्तरं 4 पदात दिलीत. तुकाराम महाराजांचं शब्द तेच आहे, विठ्ठलची एक देखील या, शब्द तोच आहे, वाक्य तेच आहे आणि एकाच वाक्याचे निघालेले हे 3 अर्थ आहेत. विठ्ठल ऐका, आता थोडंसं क्रमाने सांगतो. वेदांताच्या जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये असणारी मोक्षाच्या प्राप्तीची जी मुमुक्षा, जी पहिला प्रकार मी सांगितला, कुठं उदाहरण सांगतो, नचिकेता. पुन्हा कठोपनिषद बघा,
त्यामध्ये नचिकेताचं विस्ताराने चरित्रचिंतन आलेलं आहे. त्याचे वडील वाजश्रवा ऋषी होते. विश्वजित नावाचा यज्ञ केला. तो यज्ञ असा असतो की आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे आपल्या अधिकारातली त्या सर्व संपत्तीचं दान करावं लागतं. दान करायला लागले आणि दान करता करता झालं असं की त्यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये काही अशा गायी होत्या की ज्यांचे कोणाचा पाय मोडलेला आहे, कोणाचं शिंग तुटलेलं आहे. काही म्हाताऱ्या गायी झाल्यात की ज्यांनी दूध द्यायचं बंद केलंय. दग्ध तृणाहा, ज्यांनी शेवटचं गवत खाल्ले आता त्या खायच्याही म्हणजे खाऊ शकत नाहीत इतकं वृद्ध झालेल्या, दूध न देणाऱ्या अशा काही गायी, त्यांचंही दान करायला लागले. हे जेव्हा ध्यानात आलं नचिकेताच्या, मग नचिकेता जवळ गेला, वडिलांना म्हणू लागला, बाबा असं व्यंग दान करू नये. अनंदा नामते लोका तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति. असं दान करणारे जे लोक असतात की जे व्यंग दान करतात त्यांना त्या दानाचं पुण्य तर मिळतच नाही, पण ते मृत्यूच्या नंतर अशा लोकाला जातात की जिथं सुखच नाही, अनंद, जिथं नंद म्हणजे आनंद नाही, अशा लोकाला ते दाते जातात. म्हणून असं व्यंग दान करू नये. मुलगा सांगतो बापाला समजावून. उपनिषदामध्ये असं वर्णन आहे की तो नचिकेता 10 वर्षाचाही झालेला नाहीये, लहान आहे अजून. वडिलांनी दुर्लक्ष केलं. कोणी ब्राह्मण आला त्याला दान द्यायचं, त्या गायी सोडून द्यायच्या. नचिकेतानं 3दा 4दा सांगून बघितलं वडिलांना, वडील ऐकत नाहीत. मग शेवटी म्हटलं, तुम्हाला दान सगळंच द्यायचंय ना, सर्व संपत्ती तुम्हाला दानच द्यायची. ऐका बरं, थोडा भाव सांगून जातो की तुम्हाला वाटेल मग वाजश्रवाला जे कळत नव्हतं ते नचिकेताला कळत होतं का? नचिकेता तर मुलगा होता, वाजश्रवा एवढे मोठे ऋषी होते, महर्षी होते, ज्ञानी होते, त्यांना एवढं कळत नव्हतं का हे व्यंगदान करायचं नसतं म्हणून? मग ते भाव, त्याच्यातला भाव काढण्यासाठी गुरु समोर बसून ऐकावं लागतं. भाव त्यातला असा सांगितलाय जे त्या ग्रंथात नाही, पण महापुरुषांनी भाव सांगितला की हे त्यांनाही माहिती असणारच ना, मग तरी दान का केलं? तसं उत्तर हे होतं की सगळ्या गायी दान देऊन झाल्या होत्या, सगळी संपत्ती दान देऊन झाली होती, उरल्या त्या ह्याच गायी होत्या, तरी याचक मागायला येत होते. आणि त्यांना वाजश्रवा सांगतही होते की ह्या आता व्यंग गायी आहेत, ह्या दानासाठी मी ठेवल्या नाहीत, त्या गोठ्यामध्ये मी ठेवल्यात, त्या देऊ शकत नाही. तरी त्या याचकाने म्हणावं, नाही नाही, त्याही गायी आम्ही घेऊन जातो. असं याचकाची जर इच्छा असेल मग द्यायला अडचण नाही, असा भाव काढलाय त्यात. वाजश्रवा विद्वानच असतील ना. आणि मग नचिकेतानं सांगितलं, म्हणे मला कोणाला देऊन टाकता, मी तुमचं धन आहे, पुत्र नावाची संपत्तीच असते वडिलांची, मी तुमची संपत्तीच आहे, मलाही देऊन टाका ना कोणाला तरी. असं जेव्हा नचिकेता बोलला, वाजश्रवांनी सांगितलं, जा म्हणे तुला देऊन टाकलं. मृत्युवे त्वाम ददामी ती, तुला मृत्यूला देऊन टाकलं, यमाला देऊन टाकलं, दान केलं, जा यमाकडे. आणि मग हा नचिकेता ऋषीपुत्र होता महाराज, पूर्वीच्या काळामध्ये शक्ती होत्या सर्व त्यांच्याकडं. हा नचिकेता यमाच्या दारामध्ये जाऊन बसला. महाभारतातही ही कथा आलेली आहे, तैत्तिरीय आरण्यकामध्ये आलेली आहे, कठोपनिषदामध्ये आली. तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इथले भाव सांगितलेत. एकाने महाभारताने असं चिंतन केलंय की आकाशवाणी झाली, आकाशवाणीनं त्या ठिकाणी नचिकेताला सांगितलं की तू अशा अशा दिशेनं जा, तुला इथं यम भेटेल. तैत्तिरीय आरण्यकानं सांगितलेलं आहे की तिथं यमदेव साक्षात प्रकट झाले, नचिकेताला घेऊन गेले. आणि कठोपनिषद सांगतं की नचिकेताना त्याला माहितीच होतं, वडिलांनी त्यांना श्रवण केलेलंच होतं, ऋषीपुत्र होता, ज्ञानी होता, त्यामुळं नचिकेता चालत गेला नरकापर्यंत. कैलासाच्या मार्गानं, हिमालयाच्या मार्गानं गेला तो. कसा गेला हे महत्त्वाचं नाही, गेला, दारामध्ये पोहोचला. 3 दिवस त्या ठिकाणी राहिला. कठोपनिषदाची कथा अशी आहे, यमदेव बाहेर गेलेले. महाराज, यमाला जर 3 दिवस घरी यायला वेळ भेटत नाही, त्याला काम किती असेल विचार करा ना. म्हणजे देव होणं सुद्धा सोपं नाही मला सांगायचं आहे. 3 दिवस त्याला घरी जर यायला मिळत नाही म्हणजे त्याची कामं किती मोठी असतील. बिचाऱ्याला कंटाळून गेला असेल कामं करून करून, कशाला देव झालो काय माहिती, यम झालो हा. 3 दिवस घरी नाही, दारामध्ये नचिकेता थांबलाय. सेवकांनी आत बोलवलं, या, येत नाही म्हटलं, मी आता यमाचा आहे, त्यांचा मी सेवक आहे, त्यांना मी दान म्हणून आलेलो आहे, माझे ते स्वामी आहेत, त्यांची आज्ञा झाल्याशिवाय मी घरात येऊ शकत नाही, त्यांची आज्ञा झाल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करू शकत नाही, मी त्यांचा दास आहे, सेवक आहे, त्यांचं दान आहे, मी ग्रहण केलं नाही 3 दिवस त्याने काहीच. मग यमाला कळालं, थोडक्यात सांगतो, 3 दिवस उपवासी आहे. प्रसन्न झाले, म्हणे माझी सगळी संपत्ती घेऊन टाकशील बाबा. विमुख गेली, अतिथी ज्ञानोबाराय म्हणतात.
माग 3 वर मागून घे. पहिल्या वरामध्ये वडिलांनी प्रसन्न व्हावं, त्यांना त्या व्यंगदानाचं पाप लागू नये आणि माझा स्वीकार त्यांनी पुन्हा करावा, ही पहिली मागणी. दुसरी मागणी, स्वर्गाला प्राप्त करून देणारी विद्या कोणती, स्वर्गामध्ये जे अमर लोक असतात ते कसे असतात, तिथले देव, स्वर्गाला कोणत्या विद्येनं उपासनेनं जाता येतं तेही सांगितलं यमाने, सगळं सांगितलं, वर दिले. आणि तिसरा प्रश्न विचारला, काही जण म्हणतात की मृत्यूच्या नंतर हा जीव कुठंतरी जातो. या यम विचिकित्सा लोके, संशयच आहे हा लोकांमध्ये नेहमी. काही जण म्हणतात की मृत्यूच्या नंतर हा जीव नरकाला गेला, कोणी म्हणतं स्वर्गाला गेला, कोणी म्हणतं काय कुठं गेला, शून्यम शून्यम, काही होत नसतं, कोणी कुठं जात नाही, संपलं. प्रत्येकाचे संशय वेगळे. नेमकं काय होतं मृत्यूच्या नंतर या आत्म्याचं, मला आत्मज्ञान द्या. आता आत्मज्ञानासंबंधी प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या यमाने मग परीक्षा घ्यायची ठरवली. कारण आत्मज्ञान आहे, परमार्थ नोही लेकुराच्या गोष्टी, लहान आहे अजून, बाळ आहे. आणि ज्ञान प्राप्त करायचं असेल तर आपला 5-6 कीर्तनापासून विषय सुरू आहे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटकं पाहिजे, मुमुक्षुता मुख्य पाहिजे, तर मोक्ष मिळतो, ज्ञान मिळतं. कसं सांगायचं या मुलाला? म्हणून त्याला काही प्रलोभनं दाखवून याच्याकडे वैराग्य आहे का, विवेक आहे का, समाधी संपत्ती आहे का, मुमुक्षा याची दृढ आहे का, तीव्र इच्छा आहे का, ही सगळी परीक्षा यमाने बघितली. बाबा तुला मी या पृथ्वीचं राज्य देऊन टाकतो, हा प्रश्न नको विचारू, दुसरं काही विचार. नचिकेतानं सांगितलं, नान्यम वरम नचिकेता वृणीते, दुसरा वर मी मागत नाही, द्यायचा असेल तर हेच द्या. यमानं सांगितलं, बरं स्वर्ग तुझ्यासाठी मी देतो. आता विचार करा, स्वर्ग नचिकेताला जर त्यानं मागितला असता समजा, तर स्वर्गामध्ये त्या काळामध्ये जो राजा असेल, आता पुरंदर, तो इंद्र, मग त्याला काय खाली ठेवायचं का? हे असं कसं यम बोलले की तुला स्वर्ग देतो म्हणून? तर महापुरुषांनी भाव सांगितला, यमाकडं ताकद अशी आहे, देव आहे तो, याच्यासाठी नवीन स्वर्ग निर्माण केला असता. तुला नवीन स्वर्ग निर्माण करून देतो, पण हे मागू नको. मग नचिकेतानं विचार केला, जर पृथ्वीचं राज्य भेटतं, स्वर्गाचं राज्य भेटतं, त्रैलोक्याचं राज्य देतो म्हणतोय, अमर करतो म्हणतोय, मला लोकांना जे विषय भोगायला मिळत नाहीत, पाहायला मिळत नाहीत, ते विषय मला हे महाराज द्यायचं म्हणतायत, याचा अर्थ माझ्या प्रश्नात दम असला पाहिजे. विचार केला, आता तर नाहीच म्हटले, दुसरं काही मला नकोच आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तरच मला पाहिजे, दुसरं काही मागूच नका, बोलूच नका. आणि मग परीक्षेमध्ये पास झाला, ध्यानात आलं, हा विवेकशील आहे, यानं विचार केला, हा प्रश्न माझा महत्त्वाचा आहे, ब्रह्मज्ञानच महत्त्वाचं आहे, बाकी जगातलं नाही. हा विवेक याच्याकडं आहे, जगातलं काही मागत नाही, वैराग्य आहे, याचं मन फक्त ब्रह्मज्ञानावरच आहे, शमदम सगळं आहे, आणि याला ब्रह्मज्ञानच पाहिजे, दुसरं नको म्हणतो, याचा अर्थ मुमुक्षा तीव्र आहे. साधन चतुष्ट आहे, संपत्ती आहे, हे सिद्ध झालं, लक्षात आलं, आणि मग नचिकेताला ब्रह्मज्ञान सांगितलंय, कठोपनिषद निर्माण झालं. विठाल आता कठोपनिषदामध्ये कसं ब्रह्मज्ञान दिलं, काय सांगितलं ते ऐकायचं असेल तर मग आता रात्र झाली, आणि आमचे गुरुजी सांगतात रात्रीचा वेदांत सांगू नाहीये. दुपारी सांगितल्यावर जर झोपतात श्रोते तर रात्रीचा काय विषय. पण ऐकायचं असेल तर मग पाठ ऐका, पाठ आला या आमच्याकडं, उपनिषद मी पूर्ण शिकवू शकतो. ब्रह्मज्ञान, ब्रह्म म्हणजे काय, कसं त्याला मिळवावं, त्याची साधनं काय, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं फार गोड आहे ते उपनिषद. कधीतरी जसे कथा होतात ना, रामकथा, भागवत कथा वगैरे, तशी उपनिषद कथा व्हायला पाहिजे. 4-8 दिवस 10 दिवस फक्त एक उपनिषद घ्या, फक्त त्याच्यातल्या कथा आणि चिंतन घ्या, अशा कथा व्हायला पाहिजे. ही खरी आत्मकथा आहे महाराज, आमचे गुरुजी सांगतात. अरे बाकीच्या कथा, दुसऱ्यांच्या कथा ऐकण्यापेक्षा आत्मकथा ऐका ना. उपनिषद म्हणजे आत्मकथा आहे, आपण कोण आहे त्याचा विचार आहे. आणि म्हणून ऐका, वेदांताचा जिज्ञासू कसा असावा, नचिकेतासारखा. ही जिज्ञासाच आहे, ही मुमुक्षाच आहे. नचिकेतासारखी असेल तर ब्रह्मज्ञान मिळतं, मुक्त होतो तो. आता भक्तिशास्त्रातला मुमुक्ष तो म्हणतो मला विठ्ठलाचं फक्त दर्शन करायचं आहे, विठ्ठलाची प्राप्ती करायची, असा भक्त आहे. तो म्हणतो की परमात्म्याचं सगुण दर्शन होणं हाच माझा मोक्ष आहे, आणि अशा मोक्षाची मला इच्छा आहे. म्हणजे मी मुमुक्षू आहे, मी भक्तच आहे, मलाही मोक्ष पाहिजे, पण माझा मोक्ष म्हणजे देवाची प्राप्ती.
देवानं सगुण मला दर्शन द्यावं, मला भेट द्यावी, हाच माझा मोक्ष आहे. मला ते निर्गुण नको, ज्ञान नको, बाकी काही नको. माझा मोक्ष म्हणजे कृष्ण मला भेटला पाहिजे, पांडुरंगानं मला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे, हाच माझा मोक्ष आहे. हा भक्ताचा मोक्ष. हा मोक्ष कसा असावा? माऊलीसारखा असावा. माऊलीने महाराज घनु वाजे गुणगुणा, वारा वाहेरुण झुना, भवतारकू हा कान्हा, वेगळी भेटवा का. खूप सुंदर चिंतन आहे. माऊलींना आरसा दाखवला. माऊली तुम्ही कोण आहेत? माऊली गोपी भावात गेले हो, गोपी झाले माऊली स्वतः. मला कृष्ण पाहिजे, कृष्ण पाहिजे म्हणायला लागले. गोपी भावात गेले आणि जवळच्यांनी आरसा दाखवला. तुम्ही पुरुष आहेत, माऊली आहेत तुम्ही, आरशात बघा तुमचा चेहरा. आरशात बघितलं माऊलींनी. कोण आहे म्हटले, मी बघू द्या. बघितलं आरशामध्ये. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले. आपलं रूप दिसलं नाही माऊलींना आरशामध्ये. आरशातही कृष्ण दिसायला लागला. बाप रुक्मा देवीवरे विठ्ठले मज आयशे केले, असं मला केलंय. त्यानं वेध लावला. वेधले व मन तयाची ये गुणी, क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. हे भक्ताच्या अंतकरणातली मुमुक्षा आहे, लक्षात घ्या. शबरीसारखी मुमुक्षा असावी. आयुष्य गेलं महाराज रामाची वाट पाहता पाहता. लोकांनी म्हणावं की आता कशाचा राम येतो, वय झालं, म्हातारी झाली. शबरीनं सांगितलं, मी म्हातारी झाली, माझ्या अंतकरणातली रामदर्शनाची इच्छा म्हातारी नाही झाली. कधीतरी येईल राम, मला दर्शन देईल. याला म्हणतात महाराज भक्ताच्या अंतकरणातली मुमुक्षा. विठ्ठल तिसरी मुमुक्षा सिद्ध पुरुषाच्या अंतकरणामध्ये असते. माऊलीसारख्या, तुकोबरासारखे जे सिद्ध महात्मे संत आहेत त्यांच्या अंतकरणातली सुद्धा एक मुमुक्षा असते. त्यांना मोक्ष एकच वाटतो, परमात्मा प्राप्ती हाही मोक्ष नाही, विठ्ठल भेटणं हाही मोक्ष नाही. ते संत म्हणतात विठ्ठलाची भेट व्हावी हाही मोक्ष नको आहे, निर्गुण ब्रह्म प्राप्त व्हावं हेही मोक्ष आम्हाला नको आहे, ते आत्मस्थिती ब्रह्मज्ञान तेही आम्हाला नको आहे. आमचा मोक्ष एकच आहे, काय? भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. ही ज्ञानानंतर होणारी भक्ती म्हणजे आमचा मोक्ष आहे. वारकरी संप्रदायानुसार चिंतन करतोय, त्याला शास्त्रातली प्रमाणं देऊन करतोय, लक्षात घ्या. त्याला समन्वय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात आमच्यासाठी मोक्ष एकच आहे, तो म्हणजे आम्ही जन्मसुद्धा मागतो. वारंवार जन्म मरण सगळं पाहिजे आम्हाला, सगळं पाहिजे आम्हाला. मुक्त नाही व्हायचं. जन्माभाव, मृत्यूचा अभाव, अमर होणं तसलं नको आहे आम्हाला. आम्हाला जन्मच पाहिजे. उलट कशासाठी? तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावे, घेईन मी जन्म याजसाठी देवा. विटे ऐशे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे. ही आस लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याला पाहावं, पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन करावं, त्याची भक्ती करावी, त्याच्या भक्ती प्रेमामध्ये पूर्ण असे जन्मच्या जन्म घालवावेत. ही जी आस आहे ना, आस हाच मोक्ष आहे. ही आस आहे ना, तोच मोक्ष आहे सिद्ध महापुरुषांचा. ध्यानात घ्या. आणि ही आस कधीच पूर्ण होत नाही. ही आस तशीच राहते. हेची व्हावी माझी आस आणि जन्मो जन्मी तुझा दास. यालाच संत महात्मा मोक्ष म्हणतो. लक्षात घ्या. ही त्याच्या अंतकरणातली मुमुक्षा आहे. का? तृप्ती नाही. हा मोक्ष असा आहे की या मोक्षामध्ये तृप्ती नाही. तृप्ती भुकेली काय करू माय, जीवनी जीवन कैसे ताने जताय, मन धाये परी न धाये, पुढता पुढते विठ्ठलू राजाची पाहे. पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याला पाहावं वाटणं, मन त्या भक्तिप्रेमानं तृप्तही होतं, पुन्हा आणखी ते प्रेम भोगावं वाटतं, पुन्हा अतृप्ती निर्माण होते. ही आस भक्तिप्रेमाची जी असते आणि जन्मोजन्मी अशी भक्ती करण्याची जी आस इच्छा अंतःकरणामध्ये असते, याला मुमुक्षा म्हणा. आणि ही ज्ञानोत्तर भक्ती जो परमपुरुषार्थ सांगितला, भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ किंवा चहुपुरुषार्था श्री भक्ती जैशी किंवा चारी पुरुषार्थ त्यागिती पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पडियंती उद्धवा. हा जो पंचम पुरुषार्थ, पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आणि पंचम पुरुषार्थ मोक्ष म्हणजे भक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती. आणि त्या ज्ञानोत्तर भक्तीची अंतःकरणामध्ये मुमुक्षा. आणि ही मुमुक्षा कधीच पूर्ण होत नाही, कधीच पूर्ण होत नाही. कितीही जन्म भजन केलं, सेवा केली, तरी ही आस तशीच राहते. आणि ही जी आस आहे, ही जी इच्छा आहे, हे जे तळमळ आहे, ही जी अपेक्षा आहे भक्तीची, यालाच सिद्ध महात्मा मोक्ष म्हणून समजतो. ही सगळ्या प्रकारची मुमुक्षा संतांच्या ठिकाणी आहे. गाथा बघा, ज्ञानेश्वरी बघा,
तत्वजिज्ञासू साधकाची मुमुक्षाही तुकोबारायाच्या ठिकाणी आहे. भक्ताला पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही जी मुमुक्षा आहे तीही तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आहे. पुन्हा सांगतोय मी. आणि भक्तिभाग्य नावाचा परमपुरुषार्थ हा जो मोक्ष आहे तोही प्राप्त करण्याची इच्छा तुकाराम महाराजांकडे आहे. ह्या तीनही प्रकारच्या मुमुक्षा तुकाराम महाराजांसारख्या संतांच्या ठिकाणी आहेत. म्हणून मुमुक्षा ही संपत्ती आहे. आणि 3 प्रकारची मुमुक्षा ही 3 प्रकारची संपत्ती संतांकडे असल्यामुळे श्री संतांची या माथाचरणावरील ज्ञानेश्वर माऊली